मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 आईज आईज हॅलो चेक चेक हॅलो बेस थोड़ा कमी कर बेस थोड़ा चेक चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो सा रे ओके. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि इथे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण वितरित करतोय. सर्वात प्रथम एक आकर्षक मोमेंटो या स्पर्धेच्या निमित्तानं दिला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा जो मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आहे श्री साई वेल्डिंग वर्क ज्यांनी आपल्याला हा मोमेंटो स्पॉन्सर केलाय. त्यानंतर जैन ट्रेडिंग कंपनी यांच्या माध्यमातून येत आलेला हा एअर कूलर फॅन आपण त्याला देतोय आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून आलेली ही आकर्षक जर्सी देऊन आपण त्याचा सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मिळतंय. कसा फील करतोय? तालुक्याची सर्वोत्तम स्पर्धा आणि त्यामध्ये तू मॅन ऑफ द मॅच राहिलाय. खूपच नावाजलेली ही स्पर्धा आहे. पहिलीच मॅच भेटली मला. खूप आनंद होतोय. बस थोडासा बोलायला कन्फ्यूज आहे. मॅन ऑफ द मॅच मिळाली त्याबद्दल खुश आहे. शुभेच्छा असतील. धन्यवाद. या ठिकाणी पाहू शकता आपण नवचैतन्य स्पोर्ट गांधरे डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जबरदस्त मात्र सामने या ठिकाणी फाईट आणि टक्कर देताना दोन टीम एकमेकांसमोर या ठिकाणी पाहायला मिळतात. क्रियांश 11 चिंचगर वर्सेस ओम साई खरिवली तुल्यबळ टीम आणि बिग फाईट पाहायला मिळेल. हॅलो हॅलो हाईज हाईज हॅलो चेक. तर आजचा दिवस खऱ्या अर्थानं 3 एप्रिल 1680 आणि अवघाची स्वराज्याचा महाराष्ट्र हा पोरका झाला. या महाराष्ट्राचे या देशाचे आराध्य दैवतच स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शिवाजी महाराजांचा निधनाचा आजचा दिवस आणि याच दिवशी महाराष्ट्र पोरका झाला. महाराष्ट्रातील संपूर्ण प्रजा संपूर्ण मावळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू आजही स्मरणार्थ राहतात. आजचा दिवस आणि वैकुंठामध्ये आपल्या राजाचा आत्मा छत्रपती शिवाजी महाराजांचं वैकुंठामध्ये मात्र विराजमान झाले. आजचा दिवस 3 एप्रिल आणि नक्कीच बघितलं आपण 3 एप्रिल ही आठवण म्हणजे 1680 आणि त्यापूर्वी 1630 50 वर्षांमध्ये अवघ्या 50 वर्षामध्ये जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि ना भूतो ना भविष्य अजरामर या ठिकाणी हा इतिहास 7 समुद्रापार आज लंडन युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्टडी केला जातोय. हा अभिमान हा स्वाभिमान या महाराष्ट्राच्या मातीचा हिंदवी स्वराज्याचा मात्र आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये येतो मी समालोचक सूरज पाटील. सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. देखणी स्पर्धा नेहमीच पाहायला प्रेक्षकांना आवडत असते कारण प्रेक्षक आपला वेळ खर्च करून स्पर्धा यूट्यूबला लाईव्ह पाहतायत. थेट मैदानापर्यंत आपला पेट्रोल खर्च करून पोहोचतायत आणि त्यांच्याकरता मेजवानी. जाऊया मॅच कडे. भन्नाट सामना. गोलंदाज तयार. निखिल बागुलचा पहिला बॉल धनंजय पाटीलने खेळलाय. फुलरलेनचा बॉल होता आणि त्यावर मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगला बॉलचा सन्मान दिलाय. क्रियांश 11 चिंचगर या टीमचे मेन बॅटर लेफ्ट हँड बॅटर आहेत धनंजय पाटील. तर नॉन स्ट्राइक एंडला प्रदीप पाटील. एक चांगली तुल्यबल जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि भेदक गोलंदाज विकेट टेकर खास करून निखिल बागुल. आणि इथे बघितला आपण हार्ड कॅच जरूर होती. प्रयत्न केला होता तो कॅच मात्र खूप कॅरी करू शकले नाहीयेत परंतु प्रयत्न खूप चांगले होते. दूर कॅच होता.
शेवटच्या मोमेंट पर्यंत हात पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय, बाउंड्री अडवली जरूर. सिंगल मात्र खातं खोललं गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. प्रति ओव्हरला सरासरी किती येईल, प्रति ओव्हरला किती मोठे फटके येतील, किमान 2 फटके आणि बॅटला बॉल कनेक्ट करणं, सिंगल डबलचा सिलसिला जारी ठेवणं, हे मागच्या 2 दिवसांमध्ये आपण RP लाईन संघाने केलं, ते क्वालिफाय झालेत. काल SB खुपरी संघानं तेही केलं आणि तेही क्वालिफाय झालेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा, हाय स्कोरिंग नाबाद इनिंग, 15 बॉल 43 धावा SB खुपरी भावेश पाटीलच्या नावावर आहेत. प्लेयर ऑफ द डे सुद्धा कालच्या नाईटमधील भावेश पाटील ठरले. पहिल्या दिवशी तेजस भरवाड हे मात्र ठरले. आणि आज तिसरा दिवस एकापेक्षा एक धुरंधर क्रिकेटर वाडा तालुक्यातील मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला प्रदीप, नॉन स्ट्राईकला धनंजय, गोलंदाज निखिल बागुल, ज्याचे बॉल शिल्लक आहेत. पॉवर प्ले मध्ये 3 बॉल. या बॉलला काय घडेल, कॅच का होऊ शकली नाहीये. रोहित शर्माच्या पोझिशनने त्या ठिकाणी मात्र उभं केलंय क्षेत्ररक्षकाला. अनुभवी क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत, अंदाज बांधता आला नाही. बॉल थेट मात्र सबमरीन निघून जातोय आणि चौकार 4. निखिल बागुल थोडेसे नाराज होत आहेत, कारण प्रदीपची विकेट खूप महत्वाची आहे. या ओव्हरला जर विकेट मिळाली नाही तर पुढच्या ओव्हरमध्ये संघर्ष मोठाच करावा लागेल. 4 बॉल, धावसंख्या 5. आणि रिव्हर्स स्वीप टीमचा प्रयत्न होता. पोझिशन अगोदर फिक्स करून दाखवली, बॅटरनं शफल झाला आणि यावेळेस मात्र डॉट बॉल. अगदी पंच तटस्थ आहेत. ॲक्युरेट डिसिजन या ठिकाणी मात्र सातत्यानं पहिल्या मॅच पासून, फर्स्ट डे पासून पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला बॉल सुरजनं फील्ड केलाय आणि विकेट हवी होती, मिळाली. मोठा धक्का बसतोय आणि इथे मात्र स्वतःच्या विकेटचं बलिदान देताना अतिघाई आणि विकेट पहिलीच जाई. इथे मात्र क्रियाश 11 चिंगरला धक्का. म्युझिक श्वासात ध्यासात मात्र या ठिकाणी मात्र क्रिकेट रममान होताना पाहायला मिळत आहे. लॉंग स्टॉप कडे पाहता विकेट किपरच्या मागे फ्लेक्स लागलेले आहेत. मोलाचं योगदान या स्पर्धेकरिता प्रकाशजी थोरात साहेब, अरुणजी ठाकरे साहेब जिल्हा परिषद सदस्य आणि सिंहाचा वाटा या स्पर्धेकरिता योगेशजी बबनराव पाटील साहेब, श्री गणेश इन्फ्राचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक आणि प्रायोजक आदरणीय कल्पेशजी ठाकरे, आदरणीय महेंद्रजी ठाकरे यांचं मोलाचं सहकार नवचैतन्य स्फोट गांधीला ही स्पर्धा उभी करण्यामध्ये. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदीपजी पवार साहेब, बहुजन विकास आघाडी वाडा तालुका अध्यक्ष अनंताजी भोईर साहेब यांचे फ्लेक्स लागताना आपण पाहू शकतायत. दिग्गज स्पर्धा आणि बिग आयोजन पाहायला मिळते. निखिल भोईर यांनी जी खेळपट्टी बनवलेली आहे, बॉलर आणि बॅटरला सुद्धा या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने न्याय देते. क्रिकेटचा दर्जा उंचावणारी खेळपट्टी म्हणजेच मातीची खेळपट्टी. डांबरी पिच आणि कॉन्क्रीट पिचवर टेनिस क्रिकेट खेळलं जात आहे, परंतु ग्लॅमर खऱ्या अर्थानं कुठे आहे तर मातीच्या पिचवर. आणि या ठिकाणी ते मातीचं मैदान एक चांगल्या पद्धतीने मात्र बनवण्यात आलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी या पिच करिता हव्या होत्या सगळ्या गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत. आणि ती चांगली खेळपट्टी 1 एप्रिल ते 6 एप्रिल पर्यंत टिकणारी आणि न्याय देणारी पाहायला मिळते. गोलंदाज विनोद बागुल, दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. पुलचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑन साइडला बॉल येतो. निखिल बागुल या ठिकाणी मात्र गेम प्लॅनिंग मध्ये आहेत, कॉलिंग करतायत. थ्रो करण्याचं अलर्ट केलं होतं. विशाल बागुल यांना बॅकअप होता. विकेट 1 रनआउटची मिळालेली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे प्रदीपच्या साथीला आलेत न्यू बॅटर, नाव आहे आदेश मस्कर. बघूया गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार विनोद बागुल. 5 बॉल शिल्लक राहत आहेत. 7 बॉल धावा 6. मोठ्या फटक्यांची अपेक्षा चिंगरला आहे, तर 1 किमान विकेट विनोद बागुलकडनं खरवी टीमला आहे. व्हॉट अ गेम प्लॅनिंग, ओल्डी गोल्डी बॉलिंग. विकेट काढलेली आहे.
विनोद बागुलनं महत्वाचा मासा. मिस्टर प्रदीप बॅक टू डगआउट. क्रियांश 11 चिंगरला दुसरा धक्का. चॅम्पियन्स ट्रॉफी पात्रा एकत्र या डीजे. आता आपण टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. सुपर मात्र मॅच या ठिकाणी बघू शकता आपण. प्रेक्षकांसाठी गॅलरीज, प्रेक्षकांसाठी षटकाराचा कॅच घेतल्यानंतर सावली क्रिएशन टी शर्ट स्पंदन ग्रुपकडनं 300. स्वतः या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक चॅम्पियन एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कल्पेजी ठाकरे यांच्याकडनं 200 रुपीज म्हणजे 500 कॅश प्राइज. पब्लिकला बक्षीसही मिळतं. गॅलरीमध्ये बसून इंडोर स्टेडियम सारखी चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी पाहायलाही मिळते. खेळाडूंना या ठिकाणी प्लेअर ऑफ द डे अनेक पारितोषिक आहेत. कूलर आहे, सोन्याचं कॉईन आहे, बॅट आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक मॅचला कूलर, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला ट्रॉफी, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला सावली क्रिएशन जर्सी अशी भरपूर पारितोषिके खेळाडूंपासून प्रेक्षकांपर्यंत सजलेला साज म्हणजे चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर विनोद बागुलचा फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र अक्षयनं ऑन साईडला खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळतील का? थांबवलं गेलंय. क्षेत्ररक्षण चांगलं विशाल बागुलनं केलंय आणि स्कोर कार्ड 9 बॉल धावा फक्त 7. 9 चेंडू आणि धावसंख्या 7 वर. बॉल जास्त आहे, धावा कमी आहेत. याचं कारण विकेट 2 गेलेले आहेत. महत्वाची विकेट प्रदीप आणि धनंजयची. आणि आता मात्र मस्कर मैदानाच्या आतमध्ये अक्षय, आदेश, मस्कर बंधू दोन्ही मैदानाच्या आत. बरोबर या ठिकाणी सरकारच्या वरनं बॉलला मात्र पुल केले. चेंडू जातोय सीमारेषा पार. डीप लॉंग ऑफला येतोय दमदार चौकार. पहिली बाउंड्री क्रियांश 11 चिंगरची. या बाउंड्रीनं मात्र स्कोर येतोय सॅटिस्फाईड 11. 10 चेंडू 11 धावा पार्टनरशिप. इथून पुढे 25 धावाची जलद गतीची पार्टनरशिप जर झाली गेली तर मॅच खूप मजा येईल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. यावेळेस फसेल काय? दोन्ही स्टाईलने या ठिकाणी भरत बागुल यष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न विकेट किपर करत होते. बॉल हातामध्ये मात्र तेवढा कलेक्ट झाला नाहीये. इन ऍक्शन मध्ये मात्र या ठिकाणी बॉलिंग खूप सुपर पाहायला मिळते. स्वतः पिता आणि पुत्र एका टीम मध्ये खेळताना विनोद बागुल, मनीष बागुल अगदी क्रिकेटचे धडे म्हणतात ना, हे कुटुंबातून निर्माण व्हायला गरजेचं असतं. क्रिकेट रक्तात असावं लागतं. क्रिकेट विना आपण राहू शकत नाही ही भूमिका निर्माण होते. ते रक्तात क्रिकेट असावं लागतं. पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर. या ठिकाणी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं. ते सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत आदेश मस्कर, पण त्यांना बीट करणारा बॉल टाकतायत. एक तुम्हारी एक तो हमारी. ओव्हर समाप्त होते. अंतिम बॉल डॉट येतोय. 12 बॉलचा खेळ. धावसंख्या बसला फक्त 11 धावांचा मेळ. 2 विकेट खरली संघानं मात्र पटकवलेले आहेत. 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हरमध्ये अजूनही 50-40 धावा होऊ शकतात, पण त्या कराव्या लागतील. 2 ओव्हरला फक्त 11 धावा. पहिल्या इनिंगची बॅटिंग करतोय क्रियांश 11 चिंगर. यापुढे बिग फाईट असेल. FDC कुडूस वर्सेस SRK नारे. दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे आणि टॉस साठी तयार राहायचे इनिंग ब्रेक मध्ये. या पुढील बिग मॅच, जो सामना सर्वांना आवडेल असा सामना, याच मॅच प्रमाणे अटीच्या रंगतदार तोडीस तोड टीम अगदी टीट फॉर टॅटचं युद्ध पेटेल. आज लॉर्ड्स आपण पाहतायत. FDC कुडूस SRK नारे. इथून पुढे त्यानंतर पुढील सामना असेल कोने स्पोर्ट कोने अन्वी 11 मुसारने. तदनंतर गावदेवी तिळसे, उमर 11 बडोली कॅम्प आणि बोबा 11 कानिवली, यंग स्टार आपटी. खूप टफ मॅचेस. म्हणजे हा सामना तर टफ आहेच, याच सामन्याच्या बरोबरीने टफ सगळे सामने पुढचे 4 हे मात्र पाहायला आपण आतुर असाल. या सामन्याची दगदगता आहे. सामन्याचं मात्र पाहिलं आपण तर चिंगर संघ आहे. चिंगर संघ 50+ धावसंख्या नेऊ शकेल. धमक आहे तेवढीच चमक रोखण्याची खरलीमध्ये आहे.
फुलटॉस बॉल बॅटवर येताना चांगलं क्षेत्ररक्षण विशाल बागुलने केले. एक पेक्षा जास्त धावा देत नाहीयेत, याचं नितांत उदाहरण क्षेत्ररक्षण दर्जेदार. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉल तटवले जात आहेत. निखिल बागुलची आपल्या टीम मध्ये काय जागा आहे हे मात्र आतापर्यंत गोलंदाजी करताना दाखवून दिलंय. कमी वयामध्ये महाराष्ट्र टेनिस मध्ये नाव कमवलेला खेळाडू. आणि गुडल्यांचा बॉल या ठिकाणी मात्र गती सुद्धा कमी केली गेली आहे. बॅटर मात्र या ठिकाणी पाच आले ढुंडो रे साजना. चेंडूवरची नजर हटली आणि बीट झाले. आता इथून पुढे शॉट येईल का? 2 बॉल मध्ये एकच धाव आहे. नरेश पाटील या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना सर्कलच्या बाहेर बॉल जात नाहीये. 3 बॉल झाले निखिल बागुलचे आणि 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा. टोटल 15 बॉल. 50% बॉल समाप्त झाले आणि या 50% बॉल मध्ये धावा 13च आहेत. पुन्हा अलॉंग द कार्पेट ऑन साइडला शॉट अक्षयने खेळलाय. अक्षय मस्कर आणि इथे विकेटचं पतन. आदेश मस्कर बाद होत आहेत. 3रा धक्का क्रियांश 11 चंदगड टीमला. चॅम्पियन्स ट्रॉफीचा थर्रार पात्र एकत्र. यस विकेट नक्की कुणाची क्रॉस झाले का या ठिकाणी चेकआउट केलं जात आहे अंपायरिंग कॉलिंग न. अक्षय की आदेश, आदेश मस्कर की अक्षय मस्कर. विकेट तर गेली आहे पण कुणाची प्रश्नचिन्ह डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. पेंडिंग आणि आउट कोण असेल? न्यू बॅटर आपण तयार राहायचं रेडी पोझिशनला. प्रसाद शेलार यायला तयार आहेत. अक्षय मस्कर बाद. रिव्ह्यू मध्ये या ठिकाणी क्लिअर झाले. अक्षय मस्करची विकेट जातीये. 4 बॉल झाले तिथे मात्र धाबा 2च मिळालेले आहेत. निखिल बागुल पुन्हा एकदा प्रगतीपथावर बॉलिंग करताना आणि अक्षय मस्कर सारखा एक मोठा मासा गळाला लागलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद शेलार येत आहेत आणि tenniscricket.in या ठिकाणी मात्र रिव्ह्यू मध्ये पाहिलं गेले. प्रसाद शेलार स्ट्राइकला पाहायला मिळेल. षटक नंबर 3 पाहतायत. इथून पुढे 3 ते 4 षटकार आले तर धावसंख्या 50+ जायला संधी असेल. मॅच या ठिकाणी पाहता आपण अजूनही 50% बॉल येणं बाकी आहे. बॉल झालेत 16, धावा आहेत 14. 4 बिग ब्लो षटकार, 1-2 चौकार या आशेनं क्रियांश 11चे पाठीराखे पाहतायत. परंतु निखिल बागुलनं महत्वाची विकेट ज्या पद्धतीनं काढली गेली. पहिल्या ओव्हरला धनंजय रनआउटची विकेट, त्यानंतर विनोद बागुलने तर दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलला प्रदीपला बाद केलं आणि तिथून पुढे रन रेट थांबला गेलाय. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक, लॉंग लेगला बॉल जातोय आणि तिथे विशाल बागुलची करामत आणि अंपायर डिसिजन येतोय सीमारेषा पार चौकार.
परंतु त्या एफर्टला सलाम असेल. एवढ्या दूरवर जाऊन बॉलवर या ठिकाणी मात्र आपली इच्छाशक्ती अफाट दाखवलं विशालनं. आणि अमेझिंग शॉट. व्हॉट अ बॅटिंग मिस्टर आदेश मस्कर. अक्षय बाद झाले परंतु आदेश संधी सोनं करतायत. आपली विकेट वाचली आणि त्यानंतर मात्र अटॅक. लास्ट बॉल. बाउंड्री नंतर डॉट काढून दाखवले निखिल बागुलनं. तब्बल 2 बॉल डॉट केले. एका बॉलला विकेट आली रनआउटची. 1 चौकार खाल्लाय, 2 सिंगल. आणि अशा तऱ्हेनं तिसरं षटक सुद्धा प्रगतीपथावर 7 धावा देताना निखिल बागुलनं हाताळलं. धावा पाहिल्या आपण तर 5, 6 आणि 7. 3 ओव्हरला. पहिल्या ओव्हरला 5, दुसऱ्या ओव्हरला 6, तिसऱ्या ओव्हरला 7. पात्रा एकत्र चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. गोलंदाज बॉलिंग मार्कवर येत आहेत. मिस्टर मनीष बागुल, विनोद बागुल लिजन क्रिकेट यांचे सुपुत्र. बंदिस्त केले, बांधून ठेवले, परंतु ये चिंचगर आहे. क्रिकेटमध्ये दम असलेला संघ आहे चिंचगर क्रियाशील वन. आणि हा बॉल खेळण्याचा प्रयत्न मात्र हट्ट बाळगला प्रसादनं. त्यावर मात्र मी इथे 1 धाव. सिंगल रन. धावसंख्या 1 धावेनं वाढली आहे. स्कोर कार्ड आणि धाव फलक मध्ये जाऊन पोहोचतोय 19 वर. ऐनुल शेख आमच्या समवेत गुणलेखाच्या भूमिकामध्ये पाहायला मिळत आहेत. रिलॅक्स या ठिकाणी मात्र स्वतःला मात्र म्हणतायत. आरपी लायन्स वाडा अबीर 11 क्वालिफाय झालाय. पहिला संघ काल एसबीबी खुपरी, दुसरा संघ पराग पाटील अँड कंपनी. व्हॉट अ शॉट. सीमा रेषा पार. चॅम्पियन्स ट्रॉफी. गगनचुंबी षटकार. केलं तर होतंय, ठोकल्या तर धावाही बनतील. कडक क्रॅकिंग स्ट्रोक षटकार. सुपर मॅच. दडपणातून आता मात्र थोडंसं आईचं वाटतंय क्रियाशील चिंचगरला. 3 ओव्हरला दबाव ठेवला होता खरली टीमनं. लांब गगनचुंबी षटकार लॉंग लेगला मात्र ठोकलेला आहे. आदेश मस्करची बॅट लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहताय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल धाडलाय. पंचांचा इशारा येतोय सीमा रेषा पार. चेंडू जातोय चौकार. धाबा 4. अकरा धावा आलेल्या आहेत या ओव्हरच्या 3 बॉलला. चौथा बॉल. पुन्हा एकदा अटॅक केलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक येतोय. सिनियर आहेत वैभव भोईर आणि ते कॅच टिपला गेलाय. आडव्या बॅटनं खेळणं पसंत केलं परंतु 1 षटकार 2 चौकार ठोकून महत्वाची फास्ट इनिंग खेळून आदेश मस्कर मैदानाच्या बाहेर येताना एकमेव बॅटर ज्यानं अफलातून बॅटिंग केली आहे.
त्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं अनेक संघांमध्ये 2 बॅटर प्रति टीममध्ये प्रति मॅचला किमान 2 बॅटर 2-2 3-3 शॉट चांगले खेळले गेले चौकार षटकारांचे. तर रन रेट नक्कीच हा 45+ मात्र झालेला आहे. इथे आदेशच्या बॅटमध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत. 3 चौकार 1 षटकार असे 4 मोठे फटके खेळला आणि वैयक्तिक धावा बनवल्या त्या 20 आणि टोटल टीमची धावसंख्या चौथ्या षटकामध्ये 4 बॉल समाप्त होताना 29. अपीलचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटर आहे सागर पाटील आणि कमबॅक करताना मनीष बागुल. काय घडलं यापेक्षा पुढच्या 3 बॉलला मी मात्र काहीतरी नाव वेगळं करेन. मी वेगळा या मॅच मध्ये ट्विस्ट आणि तो आणला. विकेट काढली नंतर डॉट बॉल करतोय. आत्मविश्वास विनोद बागुलनं भरलेला गोलंदाज आहे. आणि इथे पहा अंतिम बॉलवर सुद्धा धाव नाहीये. शेवटच्या 3 बॉलला या ओव्हरला 1 सुद्धा धाव दिली नाहीये. यंगस्टर रायझिंग हा खेळाडू आहे आणि कमबॅक करणं काय हे मात्र याने दाखवून दिलंय. षटकार चौकार कुणी खातो आपल्या षटकामध्ये गोलंदाज, परंतु मनीष बागुल या ठिकाणी विकेट घेऊन पुढचे 3 बॉल अप्रतिम टाकलेले आहेत. सूरज पाटील सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करत आहे. 50 क्रिकेटचा चॅम्पियन ट्रॉफी पर्व 3 नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची स्पर्धा. शपल केल्या प्रयत्न प्रसाशनाच्या बॅटमध्ये चेंडू मात्र थेट लॉंग लेगकडे निघालेला आहे. क्षेत्ररक्षक पोहतो विशाल बागुल तोपर्यंत बॉल जातो सीमा पार. पंचाचा इशारा येतोय. हसमुख पाटील इशारा करताना चौकार 4. IPL सामने सुरू आहेत, परंतु त्या सामन्यांचा विसर पाडणारी चॅम्पियन ट्रॉफी आहे. टेनिस क्रिकेटला नेहमीच सर्वाधिक लाईक या देशात मात्र पाहायला मिळत आहेत. लगातार टुर्नामेंट सुरू असतात आणि त्यापैकी एक मानाची स्पर्धा महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची सीझन 3. तिन्हीचे तिन्ही सीझन गाजलेले आहेत आणि या 3रा सीझन ही स्पर्धा तर सर्वोत्तम सर्वात भारी स्पर्धा टॉप लेवल आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. पुलचा प्रयत्न ऑन साइडला हा बॉल येतो. 1 धाव घेतली. या दुसऱ्या बॉलला काय घडतंय बघूया. इथे बॉल भरत बागुल थोडासा फंबल झाला आणि 2 धावा. मनोज बॉलिंग मार्कवर आहेत. मनोज जाधव 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च केलेल्या स्कोर बनलेला आहे. फायटिंग टोटल मॅच आलेली आहे 35. 2 बिग स्ट्रोक येतील का जी अपेक्षा प्रसाद शेलारकडे नजर बसलेली आहे. सेट झालाय आणि मनोज जाधवची सत्व परीक्षा आहे. बघूया डॉट की शॉट. प्रयत्न केलाय खूप मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूर आहे. प्रयत्नात या ठिकाणी मात्र काष्ट आहे आणि प्रयत्नांची परीकाष्ठा या ठिकाणी ठरली. 2 धावा मात्र चित्ताई चपाई तेवढीच बॅटरकडनं पाहायला मिळाली. संघर्ष यालाच म्हणतात. तुझी मेहनत की माझी मेहनत, मेहनत कुणाची मोठी न्याय भगवंत देईल, परंतु प्रयत्न विना विजयाकडे वाटचाल होणं अशक्य आहे. प्रयत्न करत राहिलं पाहिजे हे क्रिकेट आपल्याला शिकवतं. जीवन असो, स्टडी असो, जॉब असेल, खेळ असेल, आयुष्य असेल, प्रेम असेल, मैत्री असेल, मैत्री तुटण्या वाचून प्रयत्न करायला हवेत. प्रेम जीवापाड केलं पाहिजे. विश्वास हा राखणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सिंगल धाव आणि इथे दुसऱ्याचा प्रयत्न.
आणि पंच दर्शवतायत या ठिकाणी ऑनफिल्ड विकेट. पुढच्या सामन्याची नाणेफेक FDC कुडूस कॅप्टन SRK नारे. आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. नाणेफेक केली जाईल, ती जोडली जातील अक्षय पांडव. इतिहासामध्ये आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं देहांत वैकुंठामध्ये आगमन. अवघाची महाराष्ट्र पोरका झालेला दिवस म्हणजे 3 एप्रिल. आणि इथे बघितलं आपण तर पुन्हा एकदा कमबॅक. इनिंग मध्ये बघितलं आपण तर मोठे फटके आले किती. चौकार, टोटल चौकार या 30 बॉल मध्ये पाहायला मिळाले तब्बल 6, 5 आणि 1 षटकार. 6 बिग स्ट्रोक पाहायला मिळाले. मोठे फटके 6 आले, त्यापैकी 5 चौकार आणि 1 षटकार आहे. कुठेतरी 2-3 षटकार कमी पडले असतील आणि म्हणून धावसंख्या पाहायला मिळतोय 38. हा स्कोर, या स्कोर मध्ये 39 करून विजय व्हायचा आहे. फायटिंग टोटल मॅच जरूर आहे. पहिल्या ओव्हरला आल्या फक्त 5 धावा, दुसऱ्या ओव्हरला 6 धावा, तिसऱ्या ओव्हरला 7 धावा, चौथ्या ओव्हरला 11 आणि अंतिम षटकामध्ये धावा आल्या 9. खूप कमी धावसंख्या या ठिकाणी मात्र राहिली. 5 ते 11च्या सरासरीने मात्र रन रेट घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओव्हर टू टॉस बॉक्स अक्षय पांडव. FDC कुडूस SRK नारे. आणि प्रमोदजी शेडके या ठिकाणी व्हॉइस ऑफ सुप्रीमो यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील अक्षय पांडव. सूरज पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत आणि अक्षयजी पांडव व्हॉइस ऑफ वाडा. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 निखिल भोईर यांची चांगली संकल्पना. गेली 2 वर्ष आपण पाहिलं आणि यंदाचं हे 3रं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रात या स्पर्धेचं आवर्जून उल्लेख केला जातो कारण एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं निखिल भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे टीमने, आयोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सातत्याने पाहिलं. या स्पर्धेचा उल्लेख करावा असं वाटेल कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, त्यामध्ये तुम्हाला 5 षटकांचे सामने हे खेळायला मिळतात. 5-5 षटकांचे सामने खेळणं म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये भाग्य लाभलंय आमच्या या लाडक्या खेळाडूंना असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अशा प्रकारची ही स्पर्धा आपण पाहताय. तुम्हा सर्वांना आवडणारी एक वाडा तालुक्यातील लोकप्रिय स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहताय. जे या चॅनलला श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे.
FDC कुडूस आणि SRK नारे चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या, कारण जे 5 षटकानंतर आपण टॉस टाइम झालाच पाहिजे. त्याच वेळेमध्ये आपल्याला थोडीफार का होईना परंतु इंटरव्ह्यूचा वेळ मिळतो. पहिल्याच बॉलवर व्हाईट बॉलने सुरुवात केली गोलंदाजाने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1. या धावसंख्येवर टार्गेट सेट केले गेले ते 39. या धावसंख्येचं 39 रन्स टू विन असतील. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं क्रियांश 11 चिंचगड टीमने 38 धावा फलकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात आता ओमसाई खरिवली या टीमला 39 धावांचं लक्ष्य. निखिल बागुलचा हा फटका इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. फील्ड करेपर्यंत 1 धाव जरूर पाहायला मिळते. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 धावा यावेळेला पाहायला मिळतात. 3 रन्स 2 रन्स ऍड होतील. निखिल बागुल एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, बरीच वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. एक गाव एक फॉर्मॅट ग्रामीण मधून आपण ओमसाई खरिवली या टीमच्या माध्यमातून आपल्याला संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. ऑन साईडला फ्लिक केला जातोय. पायावरचा अगदी बॉल चांगला होता परंतु तेवढाच चांगला एक्झिक्यूट केला या बॉलला आणि 1 रन दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. 39 धावांचं एक छोटं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. ते क्रियांश 11 चिंचगड या टीमने आलेल्या संपूर्ण आमच्या लाडक्या पाहुणे मंडळींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तमाम आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागतम. शॉट प्लेन चेंडू होता, हुक केलंय, सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेगला क्लिअर करणारा एक धमाकेदार चौकार. गुड शॉट. 4 रन. टप्प्याचा चेंडू होता. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं. जैसी गेंद वैसी नसीहत. निखिल बागुलच्या बॅटमधून एक धमाकेदार चौकार पाहायला मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या ओमसाई खरिवली या टीमची जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. स्टार्ट अगदी नेत्रदीपक आपल्याला पाहायला मिळते. फैजान मेमन या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. वाडा तालुक्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. FDC कुडूस वर्सेस SRK नारे या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 9. निव्याचे बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून यूज केले जात आहेत. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता वेगवेगळ्या चेंडूची मागणी आपल्याला वेगवेगळ्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पालघरमध्ये गेला तर टेनिस बॉल क्रिकेट जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतं. फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर भिवंडीमध्ये आपण पाहिलं तर निव्याचे जास्तीत जास्त लाईट चेंडू पाहायला मिळतात. यावेळेला ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. कदाचित बॅटची हलकीशी एज होती आणि त्यामुळे रिॲक्शन मात्र यावेळेला फिल्डरचं पाहायला मिळालं. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतात अल्पेश पाटीलला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 9 या धावसंख्येवर. आपण पाहतायत आजचा 3रा दिवस डे अँड नाईटचा फॉर्मॅट. अतिशय चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा, तुम्हा सर्वांना आवडणारी लोकप्रिय स्पर्धा वाडा तालुक्यातील, ज्या स्पर्धेचं नाव आहे चॅम्पियन्स ट्रॉफी. ऑन साईडला हवेच्या झोताबरोबर चेंडू बोलत बोलत निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी निखिल बागुलच्या बॅटमधून दर्जेदार चॅम्पियन्स ट्रॉफी. रिप्ले मध्ये आपण पाहतायत तर जबरदस्त चेंडूला फॉलो केलं गेलंय. थोडासा ओरपी चेंडू होता आणि सरळ चेंडूला बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना फेकून दिलं डिप मिड विकेट आणि डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 15 रन झालेले आहेत. 39 धावांचा पाठलाग करताना 24 रनची अजून नितांत गरज आहे ओमसाई खरिवली या टीमला. इथून जर कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल आणि विकेट फार मायने राखणार आहे.
हलक्याशा हाताने टॅप केला जातो या बॉलला. आतमध्ये येणारा चेंडू होता. दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी टक्कर पाहायला मिळाली. कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. पहिलं षटक आपण पाहिलं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये निखिल बागुलची बॅटिंग पॉवरफुल पाहायला मिळाली. 15-0. आता 24 बॉल येणारे आहेत आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 24 रनची आवश्यकता. घेऊया एक डीजे ब्रेक. आहेत ज्यांची 4 व्हीलर रस्त्याच्या कडेला आहे त्यांना मी विनंती करेन की ती थोडीशी हटवा. आपण पार्किंगसाठी भरपूर व्यवस्था आहे. त्या पार्किंग झोनमध्ये आपण गाड्या पार्क कराव्या या आयोजकांकडून नम्र विनंती आलेली आहे. प्लीज प्रेक्षक गॅलरीज सुद्धा आहेत तुमच्यासाठी बसण्यासाठी. तर त्यामुळे आपण थोडंसं यावेळेला मी तुम्हाला त्रास देतोय. चांगला बॉल ह्या वेळेला आहे ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. विशाल बागुलला एका साईडला आपण पाहतायत, एका साईडला निखिल बागुलला आपण पाहू शकाल. अतिशय दोन्हीही दर्जेदार खेळाडू. निखिल बागुलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. क्रिकेटिंग शॉट निखिल बागुलच्या बॅटमधून आपण पाहिलेत पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकात गोलंदाज अल्पेश पाटीलवर थोडंसं दडपण होतं. 15 रन्स 24 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता ओम साई खरिवली या टीम समोर. हलक्याशा हाताने स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज नशिबाचा चौकार. आउटफील्ड अप्रतिम पाहायला मिळते. थांबण्याचं नाव बॉल घेणार नाहीये. सरळ चेंडू घेतला. बाउंड्री लाईनचा वेध. मेल चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार 4. संघाची धावसंख्या फलकावर 19 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 20 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. ओमसाई खरिवली टीमला, क्रियांश 11 चिंचगड टीमला कमबॅक करावा लागेल. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. ही थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करणं आत्ताच्या काळामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज 4थ्या-5व्या स्टंप्सला येऊन खेळतात आणि त्यामुळे थोडंसं कठीणाई निर्माण होते गोलंदाजाला. गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे. त्यामुळे रिच वाईड शफल वाईड हे जेव्हा आपण पाहिलं हे नियम आले आणि तेव्हा कुठेतरी एक थोडीशी बॉलरला एक मुभा मिळाली की वाईड यॉर्कर आत्ताच्या घडीला जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल होता. तेवढाच चांगला फटका क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. ग्लोरियस व्हाट अ शॉट बाय विशाल बागुल. मॅग्निफिसंट टायमिंग. चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. गुड शॉट. कदाचित थोडासा स्टार्ट घेतला असता बाउंड्री लाईन वरून तर कदाचित झेल होण्याची दाट शक्यता होती. हलक्याशा हाताने पुन्हा एकदा बॉलला येऊन दिलं होतं. सिंगल मेल. थोडीशी मिसफील्डचा फायदा मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑलरेडी या वेळेला आपण पाहतायत की थोडीशी धावसंख्या आपण पाहिलं तर लो आहे आणि त्यामध्ये आपण पाहतायत की अशा प्रकारची जर मिसफील्ड होत असेल तर डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघाला खूप बेनिफिट मिळत असतं आणि तेच झालंय. संघाची धावसंख्या फलकावर ऐनुल यावेळेला दर्शवत आहेत 25 या धावसंख्येवर 14 रनची आवश्यकता आहे. जेव्हा लोक मॅचेस असतात त्यावेळेला तुम्हाला फिल्डिंग स्टँडर्डपणा असायला हवा, परंतु तसं काही दिसलं नाही. पुन्हा एकदा मात्र कदाचित जाणून बुजून खेळलेत की काय विशाल बागुल. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता पाठीमागची जी आउट फास्टर अँड फास्टेस्ट अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. 4 रन चौकार. SRK नारे
दोन्ही टीमचे कॅप्टन अक्षयजी पांडव आमचे साथी समालोचक मित्र त्या ठिकाणी असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या पण करूया टॉस FDC कुडूस आणि SRK नारे. FDC कुडूस टीमचे कॅप्टन आलेले आहेत. SRK नारे टीमचे सुद्धा कॅप्टन आहेत. अक्षयजी पांडव यांना मी विनंती करेन किंवा सूरज पाटील नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे अप्रतिम नाव आपल्याला पाहायला मिळतं. ही निखिल भोईर यांची संकल्पना काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत वेगळं काहीतरी नाविन्य घेऊन येणारी ही स्पर्धा पहा. हीच खासियत आहे या फलंदाजाची. सिच्युएशन नुसार खेळण्याची पद्धत अतिशय चांगली पाहायला मिळते. कोणत्या कंडिशन मध्ये कोणत्या सिच्युएशन मध्ये कसं खेळावं हे ठाऊक असणारा फलंदाज आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळलेत. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि आता परिपूर्ण मात्र खांदे झुकलेले आहेत ते क्रियांश 11 चिंचगरे या टीमचे. तर इथून आपण पाहतायत या चौकाराने विजयाचा चौकार पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन ओम साई खरिवली टीम. करण्याकरिता विश्व चौधरी सर यांना प्लीज वेलकम. वडा सिटीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व चौधरी साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकसाठी. एका बाजूला SRK नारे तर दुसऱ्या बाजूला पाहता FDC कुडूस आणि विश्व चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. चॅम्पियन ट्रॉफी 2025 हार्ड हिटर बॅटर्स असलेले संघ भेद गोलंदाजी असलेले दोन टीम एकमेकांसमोर टक्कर देताना पाहायला मिळतील. FDC कुडूस आणि विन FDC कुडूस. जास्त वेळ घेत नाही आपण टॉस जिंकलाय. शोएब काय सुकाणार फलंदाजी कुठपर्यंत या ठिकाणी आपण टार्गेट देणार 50 ते 60 पर्यंत. वेल डन बेस्ट ऑफ लक कॅप्टन. अगेन्स्ट या ठिकाणी फिल्डिंग लावायची SRK नारे. काय म्हणाल आयोजनाबद्दल? आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला दिला त्याबद्दल धन्यवाद. मॅच खेळायला मजा येईल. वेल डन बेस्ट ऑफ लक SRK नारे टीम. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच जातोय. मॅन ऑफ द मॅच निखिल बागुल. बी फास्ट. सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच प्रिंटिंग टी शर्ट या ठिकाणी पाहायला मिळते जर्सी आणि ओम साई वेल्डिंग वर्क्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॉफी आहे. जैन एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून मोबाईल शॉप इलेक्ट्रिक शॉप जैन ट्रेडर्स यांच्या माध्यमातून कूलर. अतुल गोतारणे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित केले जाईल निखिल बागुल यांना. चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिल्याच राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये क्रियांश 11 चिंचगड संघाला पराभूत केलं. ओम साई खरली टीमनं निखिल बागुल यांनी अमेझिंग बॉलिंग बॅटिंग दोन्ही डिपार्टमेंट आपली खुबी दाखवली. वन साइड मॅच जिंकून घेतलेली आहे आणि 3 गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी जर्सी मॅन ट्रॉफी आणि कूलर अशी पारितोषिक आहेत. निखिल काय म्हणशील या ठिकाणी पाहता आपण सावली क्रिएशन प्रिंटिंग टी शर्ट एक ब्रँड या देशातील हरीश पालवी यांनी निर्माण केलेला टी शर्ट या ठिकाणी दिला जात आहे. अनेक पारितोषिक निखिल मिळत आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला एवढी पारितोषिकं मिळत आहेत
या स्पर्धेविषयी आणि या मिळालेल्या बक्षाविषयी काय म्हणशील? प्रथमतः ही मॅन ऑफ द मॅच संपूर्ण टीमला डेडिकेट करतो आणि नवचैतन्य गांधरे स्पोर्ट्सनी यावर्षी काहीतरी वेगळ्याच म्हणजे इतरांपेक्षा वेगळं काहीतरी बक्षिसं ठेवले आहेत आणि खूप चांगलं वाटते. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना खेळपट्टीविषयी काय म्हणशील? कारण अगदी लो स्कोरिंग मॅचकडे पहिल्यांदा असं वाटलं 5-7 6 धावा देताना 3 ओव्हर आपल्या यशस्वीरित्या पार पडल्या आणि खास करून बघितलं मनीष ज्याच्यावर अटॅक झाला परंतु 3 बॉलमध्ये एक सुद्धा धाव दिली नाही, विकेट त्यानं काढली. या कमबॅकबद्दल काय म्हणशील? टीमचा परफॉर्मन्स कमबॅक करणं तर टीमसाठी जरुरीचा होता आणि त्यांनी त्याची गोलंदाजी केली शेवटच्या 3 बॉलवर. बेस्ट ऑफ लक या पुढच्या राऊंडसाठी तुला असतील. जाऊया कॉमेडी बॉक्समध्ये. 2 टीम एकमेकांना टक्कर देतील. एका बाजूला फैजान शोएब अँड टीम FDC